नमस्कार मित्रांनो. प्रत्येक वेळेस मित्रांनो माझं नवनवीन व्हिडिओ येतच असतात आणि आज आपण आपल्या या YouTube चॅनलवर नवीन जर असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कारण या व्हिडिओवर आता बिझनेस आयडिया प्रत्येक वेळेस आपण घेऊन येणार आहोत. तर सुरू करूया. आज आपल्याला 6 बिझनेसबद्दल जे आपण गावामध्ये सुरू करू शकतो. असे आपण 6 बिझनेस आपल्याला सांगणार आहोत. तर या चॅनलवर आपण प्रत्येक एज्युकेशन, प्रत्येक बिझनेस आणि प्रत्येक गावगाडाचं माहिती हे घेऊन येत आहोत. तर सुरू करूया. सगळ्यात पहिले नंबर 1 बिझनेस आहे चहा नाश्त्यांचा स्टॉल. आता चहा नाश्त्यांचा स्टॉल आपण कसं काढायचं? तर बघा, एखादी आपल्या गावामध्ये जसे जिथे 200-300 वस्तीचं आपलं गाव असेल, तर आपण चाय, नाश्ता त्याच्यासोबत सोबत पावभाजी, वडापाव या आपण भजे आणि समोसे हे बनवून सुद्धा आपण चालू करू शकतो. नंबर 2 किराणा स्टोअर. मित्रहो, आज आपण सगळ्यांना माहिती आहे, की किराणा स्टोअर्समध्ये खूप फायदा आहे. जिथे गाव आहे, जिथे 50 घर, 100 घर, 150 घर आहे, तिथं सहज छोटासा एक किराणा दुकान असतो. जर आपण घरी बसले असाल, तर आपल्याला किराणा दुकानची माहिती मी देत आहे. म्हणजे एक आपण छोटासा उद्योग म्हणून 2 पैसे आपल्याला येतील, यासाठी आपण किराणा उद्योग पण चालू करू शकतो. आता आपल्याला नंबर 3 मी आपल्याला सांगतो, की दूध डेअरी. आता आपल्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरी तर दूध नसतोच. आणि आपण काय करतो, दुकानावर जातो. या स्पेशल आपण जर दूध डेअरी जर टाकलं, तर आपल्या दूध डेअरीला खूप काही भाव मिळेल. जेणेकरून आसपासचे दूध विकणारे ज्यांच्या घरोघरी म्हैसी, शेळी व आपण गाय असेल, तसेच शेतकरी आपल्याला दूध डेअरीवर दूध टाकण्यासाठी येतील. यासाठी एकतर बसल्या जागेवर आपल्याला मुनाफा हे होणार. तर आपण आता बघितलं नंबर 3 उद्योग. आता चौथा उद्योग आहे शेळीपालन. आपण सहजपणेच प्रत्येक गावामध्ये आपण बघत असतो. शेळीपालनमध्ये किती फायदा आहे. शेळीपालन म्हणजेच बघा, कदाचित आपण 20 शेळी जर घेतली असाल, तर आपल्या 20 शेळीच्या मागे जर एक शेळी जर 6 महिन्यानंतर जर 1 पिल्लू देत असेल, तर 1 ते 2 देतच असते 6-6 महिन्यामध्ये. तर असं शेळी 6 महिन्यामध्ये होत असते. तर याचे 20 चे धरा, 20 मधून जर 10 जर 6 महिन्यात झाली आणि 10 जर 6 महिन्यानंतर झाली, तर 10 चे 20 धरा. म्हणजे 1 शेळी 2 कसंही दे बकरे देतात. तर असं करून आपण हे शेळीपालनचं पण आपण उद्योग करू शकता. आता आपण बघूया कुक्कुटपालन. नंबर 5 कुक्कुटपालन. आता कुक्कुटपालनचं काय करायचं? प्रत्येकाला वाटतं की नाही, मी पण कुक्कुटपालनचं व्यवसाय करेन. परंतु गावामध्ये हे आपल्याला नाही, तर आपल्या गावामध्ये आपली शेतजमीन भरपूर असते. आपण शेतामध्ये एक सेल ठोकून आपण शेतामध्ये हा उद्योग आपण सुरू करू शकतो. जेणेकरून गावरानी कुकड आणि आपण जसे बॉयलर म्हणतो, जसे बॉयलरचे आपण छोटे-छोटे पिल्ले आणून आपण औषधीवर त्यांना चारा-पाणी करून सुद्धा आपण विकू शकतो. याच्याने सुद्धा आपल्याला थोडेफार पैसे येतील. तर आता नंबर 6च बिझनेस आपण बघतो गावामध्ये चालणारा म्हणजेच भाजीपाला. आता प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाच्या शेतीमध्ये तर भाजीपाला असतोच. परंतु उन्हाळ्यामध्ये शेतीमध्ये भाजीपाला नसतो. काही लोकांनी भाजीपाला टाकत असतात, तर काही टाकत नसतात. तर यासाठी आपण भाजी मंडी, आपण भाजीपाला मंडी सुद्धा आपण गावामध्ये सुरू करून आपण चांगलेच पैसे कमवू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 टिप्स, 6 मुद्दे, 6 बिझनेस आयडिया दिलो. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया असंच नवनवीन बिझनेस आयडियामध्ये. तोपर्यंत नमस्कार.